श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे असेच जीवन बदलून टाकणारे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आज तुमच्यासाठी एक दिव्य आणि एक अशी चमत्कारिक कथा घेऊन आलो आहोत. जी कथा तुम्ही ऐकाल तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि चिंता नष्ट होईल. तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहात ती गोष्टसुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून आजची ही चमत्कारिक आणि दिव्य कथा तुम्हाला ऐकावीच लागेल. ही कथा ज्यांच्या कानावर पडेल त्यांच्या जीवनामध्ये प्रेम आणि समाधान भरभरून मिळेल. तुम्हाला एक असा दिव्य अनुभव येईल आणि तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल घडतील आणि लवकरच तुमची एक मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. त्यामुळे मन लावून आजची ही कथा संपूर्ण ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुम्ही जर ही कथा ऐकली तर भगवान शिवांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही जीवनात खूप काही करू शकाल. म्हणून या कथेकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. एका सुंदर खेडेगावामध्ये हिरव्यागार डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेलं शिवपूर नावाचं गाव. त्या गावात 2 भाऊ राहत होते, भोला आणि गोपाळ. दोघं भाऊ एका लहानशा शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. भोला साधा आणि शांत स्वभावाचा होता आणि नेहमी लोकांची मदत करत असे. दुसरीकडे गोपाळ थोडा घमेंडखोर आणि स्वार्थी होता. त्याचं काम नेहमी आपल्या फायद्यासाठी इतरांना धोका देणं हेच असायचं. भोला आपला वेळ शेतीत काम करण्यात आणि देवभोळ्या स्वभावाने गावकऱ्यांची मदत करण्यात घालवत असे. तो नेहमी परमेश्वराची पूजा करत असे. गोपाळला मात्र याची चीड येत असे. तो नेहमी भोलाला म्हणत असे, या पूजापाठाने तुला काही मिळणार नाही. भोला, पैसा आणि ताकदच या जगात महत्त्वाची आहे, असं गोपाळ नेहमी भोलाला म्हणत असे. भोलाचं जीवन साधं पण समाधानी होतं. त्याची पत्नी सुमती एक हुशार आणि प्रेमळ स्त्री होती. ती भोलाच्या सगळ्या निर्णयांना पाठिंबा देत असे. दोघं शेतात राबायचे आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या शेतातून चांगलं पीक येत असे. गोपाळचं आयुष्य मात्र वेगळं होतं. त्याची पत्नी कामिनी अतिशय महत्त्वाकांक्षी होती आणि गोपाळला नेहमी अधिक पैसा मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्याला सांगत असे. गोपाळ गावातील लोकांना फसवून व्याजाने पैसे देऊन त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचा. एक दिवस भोलाच्या शेतात भरपूर पीक आलं. भोलाने गावकऱ्यांना त्यातील थोडंसं पीक मोफत वाटलं. हे पाहून गोपाळ अधिकच अस्वस्थ झाला. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, भोलाच्या या दयाळूपणामुळे लोक त्याला देवासारखं मानतात, पण मी त्याचं आयुष्य गडगडवून टाकीन. मी त्याच्या आयुष्यामध्ये खूप समस्या देईल. गावात एका साधूचं आगमन झालं. साधू दिसायला अतिशय तेजस्वी होते. अंगावर भगवी वस्त्र, हातात कमंडलू आणि डोक्यावर जटा असलेल्या या साधूंच्या चेहऱ्यावर शांतता होती. साधूंचं नाव स्वामी सदाशिव होतं. गावकऱ्यांनी त्याचं मनोभावे स्वागत केलं. भोलाने साधूंची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला, तर गोपाळ मात्र त्यांना एक सामान्य भिक्षुक समजून दुर्लक्ष करत होता. स्वामी सदाशिवांनी गावकऱ्यांना सांगितलं, तुमच्या गावात एक मोठं वादळ येणार आहे, पण ज्या व्यक्तींचं मन पवित्र असेल त्यांचं रक्षण खुद्द परमेश्वर करतील. हे ऐकून भोलाने स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना शेतात काम करणाऱ्या लोकांना वादळापासून कसं वाचवायचं याविषयी सल्ला विचारला. स्वामींनी त्यांना काही मंत्र दिले आणि सांगितलं की चांगल्या कर्मामुळे वाईट शक्तींवर तुम्ही विजय मिळवू शकता. आणि खरोखरच त्या रात्री वादळ आलं. गोपाळचं धान्य पूर्णतः उद्ध्वस्त झालं, परंतु भोलाचं शेत आणि घर मात्र सुरक्षित राहिलं. हे पाहून गोपाळला वाटलं की भोलाने काहीतरी जादू केली. गोपाळने त्याच्या पत्नीला सांगितलं, हा साधू भोलाला काहीतरी वरदान देत असावा. मी त्याचं रहस्य शोधून काढणार आहे. साधूंच्या आशीर्वादाने भोलाच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. त्याच्या शेतात अशी फळं लागली जी आधी कधीही कोणालाच मिळत नव्हती. त्याच्या धान्यातून गावकरी अनेक गरीब कुटुंबांचं पोषण होऊ लागलं. लोकांनी त्याला दानी भोला असं नाव दिलं. दुसरीकडे गोपाळची पत्नी कामिनी अधिकच लोभी झाली. ती गोपाळला म्हणाली, त्या साधूला फसवून आपण त्याचं वरदान मिळवू शकतो. भोल्यापेक्षा मोठं साम्राज्य आपण निर्माण करू शकतो. गोपाळ आणि कामिनीने स्वामी सदाशिवांना फसवण्याचा कट रचला. त्यांनी त्यांच्या सेवेसाठी भासवून स्वामींना घरी बोलावलं. स्वामी सदाशिवांनी त्यांच्या चेहऱ्यावरचं खोटं लगेच ओळखलं, पण त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया लगेच दिली नाही. गोपाळने स्वामींना विचारलं,
तुम्ही भोलाला एवढं चांगलं वरदान दिलं, पण मी तुमचा सेवक असूनही मला काहीच का नाही? स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, वरदान फक्त त्या व्यक्तींना मिळतं ज्यांचं मन पवित्र असतं. चांगल्या कर्माशिवाय वरदान मिळत नाही. गोपाळने रागाच्या भरात स्वामींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक एक मोठा प्रकाशस्फोट झाला आणि स्वामी सदाशिव अदृश्य झाले. गोपाळ घाबरून मागे सरकला. त्या घटनेनंतर गोपाळच्या आयुष्यात अनेक विचित्र घटना घडू लागल्या. त्याचं सगळं पीक वाया जाऊ लागलं. लोक त्याच्यावर विश्वास ठेवणासे झाले आणि त्याच्या व्यवसायाला मोठं नुकसान होऊ लागलं. तो दिवसेंदिवस अधिक चिडचिडा होत गेला. याचवेळी भोलाच्या आयुष्यात आणखी एक चमत्कार घडला. भोलाच्या घरासमोर एक गूढ झरा उगम पावला, ज्याचं पाणी पिल्याने लोकांचे आजार बरे होऊ लागले. गावकऱ्यांनी भोलाला आशीर्वाद दिला आणि त्याला आता ते सर्व गावकरी देवदूत समजू लागले. गोपाळला वाटू लागलं की भोल्यासाठी सुखासाठी तो जबाबदार आहे. त्याने भोलाच्या जीवनात अडचणी निर्माण करण्यासाठी वेगवेगळे कट रचले. एकदा त्याने भोलाला झऱ्याचं पाणी विषारी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं एक वेळी साधू त्यांच्या स्वप्नात आला आणि त्याला इशारा दिला, तुझं पाप तुलाच नष्ट करेल. भोलाच्या साधेपणामुळे आणि गोपाळच्या लोभामुळे दोघांच्या आयुष्यात मोठ्या घटना घडणार होत्या. स्वामी सदाशिव हे आता काहीतरी वेगळं करणार होते. गोपाळच्या कर्मामुळे आता त्याच्या आयुष्यात खूप काही घडणार होतं. गोपाळच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्याच्या आयुष्यात अडचणी वाढणार होत्या, पण त्याला अजूनही आपली चूक मान्य नव्हती. भोलाच्या आयुष्यात चमत्कार आणि यश पाहून गोपाळ अधिकच अस्वस्थ झाला. त्याला वाटत होतं की स्वामी सदाशिव आणि भोलाच्या साधेपणामुळेच त्याचं सगळं चुकत आहे. भोलाच्या झऱ्याचं पाणी लोकांमध्ये दैवी मानलं जात होतं. झऱ्याचं पाणी जे पीत त्यांच्या छोट्या मोठ्या आजारांवर परिणाम होऊ लागला. काही जण सांगायचे की त्या पाण्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं, पण झऱ्याजवळ एक विचित्र घटना घडू लागली. रात्री कुणीतरी झऱ्याचं पाणी खराब करण्याचा प्रयत्न करत होतं. भोलाला हे समजलं, पण त्याने शांतपणे निरीक्षण करायचं ठरवलं. एका रात्री भोलाने त्या व्यक्तीला पकडण्यासाठी झऱ्याजवळ लपून बसायचं ठरवलं. अंधाऱ्या रात्री चंद्राच्या प्रकाशात त्याला दिसलं की गोपाळच झऱ्याचं पाणी खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. भोलाला दुःख झालं, पण त्याने काही न बोलता गोपाळला पकडून विचारलं, भाऊ, तू हे का करत आहेस? गोपाळने चिडून सांगितलं, तुझं सुख मला सहन होत नाही. भोला, तू कायम लोकांचा लाडका राहिलास, पण मी तुझ्या सावलीत लपलो आहे. भोल्याने शांतपणे उत्तर दिलं, भाऊ, सृष्टीतील प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं. तूही तुझं जीवन चांगलं करू शकतोस, फक्त हे वाईट विचार तू सोडून दे. गोपाळच्या द्वेषाची परिसीमा वाढत चालली होती. एके दिवशी गोपाळने भोलाच्या शेतात आग लावायचं ठरवलं. सुमती आणि भोलाने खूप मेहनत करून शेत तयार केलं होतं. रात्रीच्या अंधारात गोपाळने शेताला आग लावली, पण अचानक त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या मागे उभे आहे. जेव्हा त्याने मागे पाहिलं तेव्हा तिथे साधूंचं तेजस्वी रूप दिसलं. स्वामी सदाशिव पुन्हा प्रकट झाले होते. त्यांचा आवाज घणाघाती होता, गोपाळ, तुझं मन वाईट विचारांनी भरलं आहे. हे वाईट काम तुझं जीवन उद्ध्वस्त करेल. गोपाळ घाबरून थरथर कापू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. मी फक्त भोल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करत होतो. स्वामींनी शांतपणे उत्तर दिलं, तुझा त्रास देणं तुला काही चांगलं देणार नाही. भोल्याचा धैर्य आणि साधेपणाचा त्याच्या खऱ्या अर्थानं संरक्षण करत आहे. दुसऱ्या दिवशी गावात प्रचंड वादळ आलं. घरं उद्ध्वस्त होऊ लागली, झाडं उन्मळून पडू लागली आणि लोकांना आपल्या देवाची प्रार्थना सुरू केली. भोल्याने गावकऱ्यांना शांत केलं आणि त्यांना आपल्या झऱ्याजवळ नेलं. झऱ्याच्या पाण्यामुळे गावातील काही घरांभोवती एक अज्ञात शक्तीचं संरक्षण झालं होतं. वादळाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. गोपाळचं घर मात्र वादळाने उद्ध्वस्त झालं. कामिनी रडत होती, कारण तिने पहिल्यांदाच लक्षात घेतलं की लोभ आणि स्वार्थाने त्यांच्या आयुष्यात किती नाश केला आहे. सुमतीने गोपाळच्या घराची अवस्था पाहून भोलाला विनंती केली की आपल्या भावाला मदत करू. तो आपल्यावर कितीही अन्याय करीत असला तरी तो आपला भाऊ आहे. भोलाने आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकलं आणि गोपाळला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. भोलाने मदतीने गोपाळला दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. त्याला जाणवलं की भोलाने कधीही त्याच्याशी शत्रुत्व ठेवलं नाही. उलट प्रत्येक वेळी त्याचं भलं केलं, पण त्याच्या मनातील वाईट विचार अजूनही पूर्णपणे नष्ट झाले नव्हते.
काही दिवसांनी गावात एक अनोळखी साधू आला. तो साधू नेहमी रात्री झऱ्याजवळ ध्यान करत असे. गावकऱ्यांनी त्याला विचारलं, तुम्ही कोण आहात? पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. साधू झऱ्याजवळ पाण्यावर काही मंत्र जपत असे. भोल्याने त्यांचं निरीक्षण केलं आणि तो साधू स्वामी सदाशिवच असल्याचं ओळखलं. मात्र साधूने भोल्याला गुपचूप सांगितलं, तुझ्या आणि गोपाळच्या आयुष्यात अजून मोठं संकट येणार आहे. पण जर तू धैर्य आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवशील तर तुझा विजय असेल. गोपाळची पत्नी कामिनी अजूनही लोभाने भरलेली होती. ती गोपाळला सतत भोलाच्या विरोधात भडकवत असे. भोलाचं हे चमत्कार वाईट जादूमुळे होत आहे असं गोपाळला सांगू लागली. कामिनीने गावातल्या काही लोभी लोकांना भोलाच्या झऱ्याचं पाणी खराब करण्यासाठी पटवलं. त्यांनी रात्रीच्या अंधारात झऱ्यात विष मिसळायचं ठरवलं. मात्र झऱ्याजवळ पुन्हा एक तेजस्वी प्रकाश झाला आणि स्वामी सदाशिव प्रकट झाले. त्या लोभी लोकांना त्यांनी चेतावणी दिली, जर तुम्ही या पवित्र झऱ्यात दूषित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. भोलाच्या आणि गोपाळच्या आयुष्यातील हा संघर्ष अद्याप संपलेला नव्हता. गोपाळच्या मनात अजूनही वाईट विचारांचे वादळ सुरू होते, तर भोलाने आपल्या चांगल्या कर्मांनी अजूनही संकटांचा सामना करायचं ठरवलं होतं. स्वामी सदाशिव यांनी दिलेला इशारा नेमका कोणत्या संकटांचा होता हे अद्याप त्या दोघांना कळालं नव्हतं. गावातील परिस्थिती काहीशी शांत झाली होती, पण गोपाळच्या मनातील अस्वस्थता कायम होती. त्याच्या पत्नी कामिनीकडे त्याच्यावर चिथावणीचं जाळं विणलं होतं आणि भोलाच्या यशस्वी जीवनाबद्दल तिचा द्वेष अजून वाढला होता. दुसरीकडे भोला आणि सुमती आपल्या झऱ्याचं रक्षण आणि गावकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपल्या कर्तव्यावर ठाम होते. एका रात्री गावात एक विचित्र प्राणी दिसू लागले. ते प्राणी कोणालाही दिसल्याबरोबर गायब होत असत, पण त्यांनी लोकांच्या शेताचं नुकसान केलं. भोलाने हे ऐकलं तर त्याने गावकऱ्यांना सांगितलं, घाबरू नका, आपण एकत्र राहून यावर उपाय काढू. स्वामी सदाशिव अजूनही साधूच्या वेशात झऱ्याजवळ तपश्चर्या करत होते. भोलाने त्यांना सल्ल्यासाठी त्यांच्याजवळ धाव घेतली. स्वामींनी सांगितलं, भोला, या प्राण्याचं आगमन साधारण नाही, ते वाईट शक्तीचं संकेत आहे. तुझं आणि गावाचं रक्षण करण्यासाठी तुला अजून मजबूत व्हावं लागेल. भोलाने त्यांच्या आदेशानुसार ध्यान सुरू केलं. त्याला स्वप्नामध्ये एक दृष्टांत झाला, जिथे भगवान शिव त्याला झऱ्याच्या पाण्याचा योग्य उपयोग करण्याचं मार्गदर्शन करत होते. गोपाळ आणि कामिनीने ठरवलं की झऱ्याचं पाणी विकून पैसा कमवायचा. त्यांना वाटलं की त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून जाईल. त्यांनी गावातल्या काही लोभी लोकांना सोबत घेतलं आणि झऱ्याचं पाणी चोरून विकायला सुरुवात केली. एका रात्री भोलाला कळलं की झऱ्याचं पाणी गायब होत आहे. त्याने गुपचूप चौकशी केली तर त्याला गोपाळचा डाव कळला. तो गोपाळला थांबवण्यासाठी गेला, पण गोपाळ त्याच्यावर चिडला आणि म्हणाला, भाऊ, तू स्वतःसाठी एवढं सर्व ठेवलं आहेस तर मला थोडं घेऊ दे. मी गरीब आहे, मला पैशांची गरज आहे. भोलाने शांतपणे उत्तर दिलं, गोपाळ, हा झऱ्याचा पैसा नव्हे, लोकांच्या जीवनाचा आधार आहे. जर तू हे पाणी विकून संपवलंस तर लोकांचं नुकसान होईल. गोपाळ मात्र ऐकायला तयारच नव्हता. कामिनीने तिच्या लोभी मित्रांना भोल्याच्या झऱ्यावर हल्ला करायचं ठरवलं. एका रात्री त्यांनी झऱ्याजवळ जाऊन तिथे असलेल्या चमत्कारिक पाण्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र जशी त्यांनी झऱ्याला हात लावला तशाच एका जबरदस्त आवाजाने त्यांना मागे फेकून दिलं. स्वामी सदाशिव त्या क्षणी प्रकट झाले आणि म्हणाले, तुमचं लोभ आणि स्वार्थ गावाचं नुकसान करणार आहेत. हे वाईट कृत्य थांबवा, नाहीतर त्याचे परिणाम आता तुम्हाला भोगावेच लागतील. त्यांच्या वाणीने कामिनी आणि तिच्या साथीदारांवर भीतीचं सावट पडलं, पण गोपाळ अजूनही आपल्या वाईट विचारांमध्ये गुंतलेला होता. सुमतीने परिस्थिती पाहून भोलाला सांगितलं, तुम्ही झऱ्याचं रक्षण करण्यासाठी खूप काही करत आहात, पण आपल्याला या वाईट विचारांवर देखील मात करायला हवी. भोलाने सुमतीच्या बोलण्याला महत्त्व दिलं आणि गोपाळला सुधारण्यासाठी एक आखणी केली. भोलाने गावातल्या लोकांना एकत्र बोलावलं आणि झऱ्याचा महत्त्वाचा इतिहास सांगितला. त्याने भगवान शिवांच्या चमत्कारिक कथा सांगितल्या, ज्यामुळे झऱ्याचं पाणी पवित्र बनलं. लोकांमध्ये झऱ्याबद्दल अधिक आदर आणि विश्वास निर्माण झाला. कामिनीने भोलाचं हे कार्य अजिबात पटलं नाही. ती अजूनही गोपाळला भडकवत होती. तिने ठरवलं की स्वामी सदाशिव यांना गावातून हकलून द्यायचं. तिने काही लोभी लोकांसोबत मिळून स्वामींच्या ध्यानस्थानी हल्ला करण्याचा कट रचला. एका रात्री कामिनी आणि तिच्या साथीदारांनी स्वामींवर हल्ला केला, पण त्याचवेळी एक जबरदस्त प्रकाश पसरला आणि स्वामी सदाशिव त्यांच्या खऱ्या रूपात प्रकट झाले.
त्यांच्या डोळ्यातून तेज आणि क्रोधाची ज्वाला दिसत होती. ते म्हणाले, तुमचं लोभ आणि वाईट विचार तुम्हाला नष्ट करतील. अजूनही वेळ आहे, सुधारण्याचा प्रयत्न करा. कामिनी घाबरून माघारी परतली, पण तिच्या मनातील विषारी विचार अजूनही संपले नव्हते. कामिनीच्या सल्ल्यामुळे गोपाळने पुन्हा एकदा भोल्याच्या संकटात टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने झऱ्याजवळून काही लोकांना भडकावलं आणि भोलाने झऱ्यावर अवैध मालकी केली. गावकऱ्यांनी भोलाला विचारण्यासाठी झऱ्याजवळ गर्दी केली. भोलाने शांत उत्तर दिलं, हे झऱ्याचं पाणी सृष्टीने दिलं आहे, हे कोणाचाही नाही, आपलं सर्वांचं आहे. त्याच्या या वाक्याने गावकऱ्यांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. गोपाळ मात्र संतापाने थरथरत होता. त्याने ठरवले की या झऱ्याचा अध्याय एकदाच आता संपवून टाकायचा. गोपाळला स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी गोपाळला सांगितलं, तुझं वाईट कर्म तुला नष्ट करणार आहे. तू भोलाचा द्वेष करतो आहेस, पण तो तुझा आधार बनण्याची क्षमता ठेवतो. गोपाळ जागा झाला, पण त्याच्या मनात अजूनही द्वंद्व सुरू होता. तो भोलाला जाऊन भेटला आणि म्हणाला, भाऊ, मी खूप चुका केल्या, पण अजूनही माझं मन शांत नाही, मला मार्ग दाखव. भोलाने त्याला शांतपणे उत्तर दिलं, गोपाळ, भगवान शिवांवर विश्वास ठेव आणि चांगल्या कर्मांचा मार्ग निवड, सर्व काही ठीक होईल. गावातल्या घटनांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. गोपाळच्या मनात अजूनही कटकारस्थान सुरू होतं. त्याला जाणवत होतं की त्याचं वाईट कर्म फळ देत आहे, मात्र त्याला वाटत होतं की अजूनही वेळ गेली नाही. कामिनी मात्र अजूनही आपल्या लोभात गुरफटलेली होती. स्वामी सदाशिवांनी भोल्याला एकांतात बोलावलं आणि सांगितलं, भोला, शेवटचं संकट अजून टळलेलं नाही. गोपाळ आणि कामिनी यांचा वाईट विचार गावावर मोठं संकट आता आणणार आहे, पण तू शांत राहून या संकटाला सामोरं जा. भोलाने स्वामींचं ऐकून मनात धीर धरला. त्याने ठरवलं की भाऊ गोपाळला वाचवण्यासाठी तो आता शेवटचा एक मोठा प्रयत्न करणार आहे. कामिनीने ठरवलं झऱ्याच्या पाण्यावर कायमस्वरूपी कब्जा करायचा. तिने गावातल्या लोकांना सोबत घेतलं आणि रात्रीच्या अंधारात झऱ्याजवळ जाऊन ते पाणी विकायला सुरुवात केली. तिने झऱ्यावर ताबा मिळवण्यासाठी काही मंत्रतंत्र करणाऱ्या साधकांनाही बोलावलं. त्या रात्री झऱ्याजवळ एक विचित्र वादळ सुरू झालं. झऱ्याचं पाणी लालसर होऊ लागलं आणि संपूर्ण परिसर भयान दिसू लागला. गावकरी भीतीने गारठून गेले, पण भोला मात्र धीराने स्वामी सदाशिवांकडे धावला. स्वामींनी भोलाला सांगितलं, भोला, आजचा दिवस सत्य आणि असत्याच्या युद्धाचा आहे. भगवान शिव स्वतः या झऱ्याचं रक्षण करतील, पण तू तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. झऱ्याजवळ पोचताच भोलाने पाहिलं की कामिनी तिचे साथीदार मंत्रतंत्र करून झऱ्याचं पाणी चोरत आहेत. त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याचवेळी आकाशात एक प्रचंड आवाज झाला आणि भगवान शिव साक्षात प्रकट झाले. भगवान शिवांच्या तेजाने सर्वत्र प्रकाश पसरला. त्यांच्या उपस्थितीने कामिनी आणि तिचे साथीदार घाबरले आणि पळून जाऊ लागले. मात्र भगवान शिव म्हणाले, थांबा, तुमचं कर्म तुम्हाला सोडणार नाही. सत्याचं पालन केलं असतं तर तुमचं जीवन सुखमय झालं असतं. आता तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगा. कामिनी आणि तिच्या साथीदारांना त्या क्षणी त्यांच्या चुका जाणवल्या. ते झऱ्याच्या पाण्याजवळ बेशुद्ध पडले. गोपाळने हे सर्व पाहिलं आणि त्याच्या मनाला धक्का बसला. त्याला जाणवलं की त्यांच्या लोभामुळे भोला आणि झऱ्याला किती त्रास सहन करावा लागला. तो भोलाच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागला आणि म्हणाला, भाऊ, मला माफ कर. मी तुला आणि गावाला खूप दुखावलं. मला वाईट कर्मांनी अधपतनाच्या मार्गावर नेलं होतं. भोलाने त्याला उचललं आणि म्हणाला, गोपाळ, माफ करणं हीच आपली संस्कृती आहे, पण आता चांगल्या मार्गावर चालण्याचं वचन दे. गोपाळने वचन दिलं की तो आता भोलाच्या सोबत राहून गावाची सेवा करणार आहे. कामिनीला तिच्या कर्मामुळे शिक्षा झाली. झऱ्याच्या पाण्याचा अपमान केल्यामुळे तिचं स्वास्थ्य ढासळलं. स्वामी सदाशिवांनी तिला सांगितलं, तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त आहे की तू भोलाच्या सेवेत वेळ घालव आणि इतरांना मदत कर. कामिनीनेही आपल्या चुका स्वीकारल्या आणि गावकऱ्यांची मदत करायला लागली. भोला आणि सुमतीने झऱ्याचं रक्षण केलं आणि गावात शांतता प्रस्थापित केली. भगवान शिवांच्या चमत्कारामुळे झऱ्याचं पाणी पुन्हा स्वच्छ आणि पवित्र झालं. गोपाळही चांगल्या मार्गावर आला आणि भोलाच्या सोबत गावकऱ्यांची सेवा करू लागला. गावकऱ्यांनी झऱ्याला शिवतीर्थ असं नाव दिलं आणि त्याचं पवित्र टिकवण्याचा संकल्प केला. गावात पुन्हा सुख शांतता नांदू लागली. भोलाने आणि गोपाळने आपलं जीवन भगवान शिवांच्या शिकवणीप्रमाणे सत्य आणि चांगल्या कर्मांवर आधारित
रूपांतरित केलं. ही कथा आपल्याला शिकवते की लोभ, वाईट कर्म आणि स्वार्थ आपल्या विनाशाकडे नेत असतो, तर सत्य, विश्वास आणि चांगलं कर्म आपल्याला सुखी बनवत असतं. म्हणून या संदेशामुळे तुम्हालाही जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.